तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आशादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे। मित्रांनो, आजची आपली प्रमुख बातमी आहे 10 फेब्रुवारीची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण जाणून घेऊया। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी। बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला आहे, शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, या बातमीचा कर्मचाऱ्यांना फायदा कशा प्रकारे होणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया आताच्या या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। याचे स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमामापित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या निर्णयानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची विहित कार्यपद्धतीने नियुक्ती झाली आहे, तसेच जे कर्मचारी इतर विहित शैक्षणिक अर्हता पूर्तता करतात व न्यायालयीन प्रकरणाशी समानरित्या स्थित आहेत, अशा अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील 45 कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमामापित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तसेच सदर मान्यता ही केवळ वयाधिक्य क्षमामापित करण्याबाबत आहे। संबंधित कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक व निवृत्ती विषयक बाबीवर शासनाच्या प्रचलित नियमाच्या आधारे कोणत्याही प्रकारची कारवाई करणे आवश्यक राहील असेही नमूद करण्यात आले आहे। सदर बाबतीमध्ये त्याचबरोबर कर्मचाऱ्यात देण्यात आलेली वयाधिक्य क्षमामापित करण्याची मान्यता एक अपवादात्मक परिस्थितीची बाब असून या प्रकरणाचा कोणत्याही प्रकरणाच्या पूर्वीच्या उदाहरण म्हणून वापरता येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश या शासन निर्णयाद्वारे सरकारने दिले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, खरंच आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।